आईस्क्रीम वाल्यानं मतिमंद मुलीचा विनयभंग केलाय। मुळशी तालुक्यातल्या एका गावामध्ये हा प्रकार घडलाय। फरार आईस्क्रीम वाल्याला ग्रामस्थांनी शोधून काढलं। या प्रकारामुळे परिसरात सध्या संतापाची लाट पाहायला मिळते। आरोपीवर कठोर कारवाईची स्थानिकांनी मागणी केली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडून। प्रीतम, अतिशय धक्कादायक प्रकार आहे, नेमकं काय घडलं होतं आणि आता काय कारवाई झाली आहे? खरं तर ह्या अत्यंत निंदनीय असा प्रकार घडलेला आहे, कारण पुणे जिल्ह्यामध्ये अत्याचारांचं प्रमाण हे वाढत आहे आणि याच्यामध्ये अल्पवयीन मुली ह्या टार्गेट केल्या जात आहेत। एका कुल्फी विक्रेत्याने एका मुलीचा याच्यामध्ये विनयभंग केल्याची जी तक्रार आहे ती देखील ग्रामस्थांनी नोंदवलेली आहे। तो कुल्फी गावात विकायला आला होता आणि ज्यावेळेस ती मुलगी आपल्या बहिणीसह कुल्फी घेण्यासाठी गेली होती, मात्र ती दुसरी बहीण आत काहीतरी पैसे किंवा काही वस्तू आणायला गेली, त्यावेळेस या नराधामाने तिचा विनयभंग केला। मात्र त्या मुलीने पळ काढून आपला विनयभंग होता वाचवला, आपले प्राण वाचवले आणि हे सगळं तिने आपली हकीकत घरात सांगितली की हा माणूस माझ्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करतोय। त्याच वेळी त्याच्या नागरिकांनी जिथे बघितलं तर तो दुचाकी काढून दूर पळून गेला। प्रीतम, या आरोपीला आता पकडण्यात आले का? त्या संदर्भातली काही माहिती पोलिसांनी दिली आहे का? नाही, ही 29 तारखेला घटना घडली। तो आरोपी मुळशीच्या पौड या भागा परिसरामध्ये राहणारा होता, मात्र तो फरार आहे। पोलीस त्याचा सगळा तपास घेत आहेत, सीसीटीव्ही सगळे तपासत आहेत। तो नक्की किती दिवस राहत होता, कोणाकडे राहत होता, त्याचं काही तिथं अग्रीमेंट केलंय का, याच्या सर्व गोष्टींचा सगळं चौकशी सुरू आहे। मात्र आता गावामध्ये कोणी परप्रांतीय किंवा अशा कोणी वस्तू विकणार तर गावात आला तर त्यांच्यावर करडी नजर ठेवलेली आहे। त्याच्यामुळे अशा कोणत्या जर घटना होत असतील तर तात्काळ आम्हाला कळवा, असं पोलिसांनी देखील गावकऱ्यांना सांगितलंय। प्रीतम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आईस्क्रीम वाल्यानं मतिमंद मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, दरम्यान आरोपीवर कठोर कारवाईची आता मागणी केली जाते।